गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. वेलकम टू मिनी ब्लॉग. तर सकाळी सकाळी सुंदर अशी दारामध्ये टिपक्यांची रांगोळी काढायला घेतलेली आहे. आता बऱ्याचशा ताईंना बघा टिपक्यांच्या रांगोळ्या काढायला जमत असतात, बिना टिपक्यांच्या जमत नाहीत. तर त्यांच्यासाठी बघा ही रांगोळी मी टिपक्यांमध्ये बऱ्याच वेळा काढलेली आहे आणि बिना टिपक्यांचीसुद्धा काढलेली आहे. तर आज टिपक्यांमध्ये कशी काढलेली तुम्हाला दाखवते. तर खूप सुंदर आणि अगदी साधी सिंपल पद्धत आहे रांगोळी काढायची. आता मधोमध मी चांदणी काढून घेतली, 5 ते 3 टिपके काढलेत आणि मस्त अशी सुंदर रांगोळी. आणि आता त्याच्याकडे बघा नुसत्या फक्त रेषा काढून घेते. 3-3 रेषा ओढायच्या आणि किंवा तुम्हाला जेवढ्या जास्त पाहिजे असतील तरी ओढू शकता तुम्ही. म्हणजे पहिले मोठी ओढायची, त्यानंतर थोडीशी छोटी आणि त्यानंतर आणखीन छोटी. तर अशा पद्धतीने रेषा टाकून घ्यायच्या आणि त्या रेषा फक्त आता जोडायच्या. इतक्या छान सुंदर अशी रांगोळी तयार होते ना. तर ही खूप पटकन काढली, फास्टमध्ये काढली. जर सावकाशी रांगोळी काढली तर आणखीन सुंदर दिसते आणि सोबर दिसते. तर बघू शकता अगदी इझी. एखाद्या ताईला रांगोळी काढायला जमत नसेल तर त्याने अशा टिपक्यांमध्ये सुद्धा काढू शकता. आता ही रांगोळी आहे ना, मी टिपक्यांमध्ये पण काढते आणि अशीसुद्धा काढते. तर खूप सुंदर आणि छान सुरेख रांगोळी तयार झालेली आहे अगदी 2 मिनटात. तर त्यानंतर हळदी कुंकू वगैरे टाकून घेते. खूप प्रसन्न असं वातावरण होतं, कारण आज तुळशी वृंदावन दारामध्ये आपल्या स्थापन केलं होतं. तुळशी वृंदावनाची स्थापना करायची होती मला, म्हणून तर मी एवढे दिवस आटाच होता आणि मिळतच नव्हतं बघा. आता हे तुळशी वृंदावन आणलेलं आहे खूप लांबनं, टेंभुर्णीवरनं आणलेलं आहे ह्यांनी 4 व्हीलरमध्ये. त्याचा मी डिटेलमध्ये एक मोठा व्हिडिओ करेनच. कसं आणलं, काय आणलं तो आहेच आणखीन. आणि टेंभुर्णीला समर्थला तिकडं सोडायला स्कूलला गेले होते ना, त्याच्या कॉलेजला. त्यावेळेस येताना त्यांना रस्त्यावरती असे बसलेले दिसले लोक, त्यांच्याकडून विकत घेतली आणि त्यानंतर आणली. तर बघू शकता इकडे छान अशी दारामध्ये रांगोळी वगैरे काढून झाली. त्यानंतर मस्त असं बागेमध्ये आलेले आहे फुलं तोडायला. तर बागेमध्ये हल्ली आपल्या भरपूर अशी फुलं निघतात आणि बाग आपली हिरवीगार टवटवीत झालेली आहे. नागविलीच्या पानाचा वेलसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. आता त्याला असं जमिनीमध्ये लावावं म्हटलं म्हणजे वरती घरावरती चढेल आणि मग पानं मोठी मोठी होऊन जातील त्याचे. तर पिवळी फुलंसुद्धा खूप सुंदर सुंदर. आणि बघा हे सगळं शेड्यूल जे आहे ना सकाळचं, हे रुटीन खूप छान वाटतं मला, करायला पण खूप छान वाटतं आणि तुमच्याशी शेअर करायलासुद्धा खूप आवडतं. इकडे बघू शकता आपले तुळशी वृंदावन. काल सगळ्या ताईने मला भरपूर कमेंट केल्या, ताई आता कलर वगैरे द्या. तर हो, मी कलर देणार आहे. तुळशीला छान असा सुंदर कलर देणार आहे. पण श्रावण महिना होता आणि मंगळवार होता म्हणून मी तुळशी लावून घेतली पहिली त्याच्यामध्ये. कलर म्हणलं नंतर दिला तरी चालेल. सुंदर अशी आजची पूजा वगैरे झालेली आहे, देवपूजा झालेली आहे. चला तर तुम्हाला आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.